मूर्तिजापूर रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा लावलाय। काचीगुडा नरखेड एक्सप्रेस या गाडीत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून आरोपी फरार झाला होता। या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीनसह 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। 4 फेब्रुवारीला काचीगुडा नरखेड एक्सप्रेसनं प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सुमारे 15 ग्राम वजनाची सोन्याची चेन चालाखीनं हिसकावून आरोपी पसार झाला होता। या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली होती। तपासादरम्यान मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील आदित्य तायडे यांना हा प्रकार केल्याचं निष्पन्न झालं। चोरीनंतर ही सोन्याची चेन अंबानगर येथील रुपेश रमेश श्रीवास यांच्या मदतीनं वैष्णवी ज्वेलर्स इथं गहाण ठेवल्याचंही तपासात उघड झालं। लोहमार्ग पोलीस अकोला व मूर्तिजापूर पथकानं संयुक्तरित्या तपास करत रेल्वे सुरक्षा बल कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली। चौकशी दरम्यान एक आरोपी अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं आहे। या कारवाईमुळे रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसवण्यात मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत असून पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत। सदर गुन्हा तपासात आम्ही आमच्या माननीय प्रभारी अधिकारी यांच्या आदेशाने आमच्या ताब्यात मिळाला। सदर तपास मिळाल्यावरून आम्हाला गुप्त मागणीदार मार्फतीने माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन मूर्तिजापूर येथे घडलेली घटना ही घडलेली असून त्यातील संशयित इसम हा शांतीनगर मूर्तिजापूर येथे त्याचे नाव रुपेश रमेश श्रीवास वय 19 वर्ष असे निष्पन्न माहिती मिळाल्यावरून सदर इसमाचा संशयित इसमाचा तपास केला असता तो मिळून आल्याने त्यावरून त्याने अधिक पुढची माहिती सांगितली की यातील आदर्श तायडे व वय 19 वर्ष राहणार हिरपूर व एक अल्पवयीन मुलगा असे हिवरखेडे येथे गेलो असता व तपास केला असता ते निष्पन्न झाले असून त्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे।